हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी आले जंगल सफारी करण्यासाठी. आणि इथे आल्यावर पहिलंच दर्शन झालं आहे आम्हाला ब्लॅक टायगरचं. झाडाच्या सावलीमध्ये शांतपणे बसलाय तो आराम करत. त्याच्याच बाजूला बंगाल टायगर पण आहे, तो बघूया काय करतोय. इथे आपल्याला दिसतोय बंगाल टायगर लोळतोय मस्त. इथे फेरफटका मारण्यासाठी गोल्फ कार्टची सुविधा पण उपलब्ध आहे. आणि आम्ही आता त्या कार्टमध्ये बसूनच फेरफटका मारायला जाणार आहोत तिथे. आणि आम्ही आता बसलोय कार्टच्या बॅक सीटला, माझे 2 भाऊ, आई, वहिनी वगैरे. खूप गर्दी होती इथे. एक अर्धा तास लाईनमध्ये वेट केल्यानंतर आम्हाला आता फायनली कार्टमध्ये बसायला मिळालंय. आणि आम्ही आता जंगल सफारी करायला निघालोय. ह्या कार्टच्या बॅक सीटला बसून एकदम भारी वाटतंय. जंगल सफारी नावाप्रमाणे खरंच जंगलातून सफारी केल्यासारखं फील होतंय. दोन्ही साईडला जंगल आणि जंगलाच्या मधून रस्ता आहे, तुम्ही पण बघू शकता. इथे कोणता तरी प्राणी आहे म्हणून कार्डचा स्पीड स्लो केलाय. वाचता नाही आलं कोणता प्राणी आहे, पण जे पण आहे मस्त आहे, एकदम बघायला छान वाटतंय. आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय आणि कार्डमधून उतरलोय. इथे इंडियन एव्हरीमध्ये आम्ही आता आलोय. ही एव्हियरी इथलं एक मुख्य वैशिष्ट्य आहे. इथे अजून एक एव्हियरी आहे. टोटल 2 एव्हियरी इथे आहेत, त्यापैकी ही एक आहे. आणि हे उत्कृष्ट स्थानिक पक्ष्यांचं घर आहे. आणि इथे प्रत्येक प्रजातींच्या नैसर्गिक अधिवासाचे अनुकरण करण्यासाठी हे तयार केलेलं आहे. आणि इथे विशिष्ट पक्ष्यांच्या अधिवासामध्ये पर्यटक येथे फिरू शकतात. इथे कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं नाहीये. आपण जंगलामध्ये गेल्यावर जसे पक्षी आपल्या आजूबाजूला फिरतात तसंच इथे आल्यावर फील होतं. सगळे पक्षी आपल्या आजूबाजूला किलबिलाट करतायत आणि आपल्या आजूबाजूला मोकळेपणाने फिरतायत. त्यामुळे इथे जंगलामध्ये फिरल्यासारखंच वाटतंय. इथे कोणताही पक्षी पिंजऱ्यात ठेवण्यात आला नाहीये, त्याच्यामुळे पिंजऱ्याच्या पट्ट्यांमधून दृश्यात येणारा अडथळा आपल्याला इथे येत नाही. आणि इथल्या दोन्ही एव्हियरीमध्ये मोठ्या संख्येने पक्षी राहतात. आणि आपण आता इंडियन एव्हियरीमध्ये आहे. आणि इथे आपल्याला पक्ष्यांच्या खाण्याची आणि पाणी पिण्याची पण सोय केलेली दिसतेय. आणि ही इंडियन एव्हियरी 150 मीटर लांब, 50 मीटर रुंद आणि 15 मीटर उंच आहे. तसेच इथे पर्यटकांना चालण्यासाठी ब्रिज पण बांधलेला आहे. इथे एक तलाव बांधलेला दिसतोय. तलावाच्या वरती उभं राहण्यासाठी ब्रिज आहे. वाव, इथे मोर दिसतोय, झाडाच्या आड आहे. वाव, हळूहळू बाहेर येतोय तो. तिकडे पण आहेत किती स्तब्ध उभे राहिलेत. आम्ही आता तलावावर बांधलेल्या ब्रिजवर उभे आहोत. आणि इथे पक्ष्यांचा खूप किलबिलाट ऐकू येतोय आणि मनाला एकदम शांती मिळते. खूप छान वाटतंय, एकदम जंगलामध्येच असल्यासारखं फील होतंय.
इथे या इंडियन एव्हरीमध्ये आपल्याला खूप प्रकारचे इंडियन पक्षी बघायला मिळत आहेत. इथे पाणी पित आहेत सगळे पक्षी. हा एकटाच निवांत बसलाय इथे. वाव, इथे आपल्याला पांढरा मोर पण बघायला मिळतोय. ठुमकत ठुमकत चाललाय कुठेतरी. त्या झाडाखाली तिथे अजून एक पांढरा मोर बसलेला दिसतोय आपल्याला. वाव, हा पण पक्षी एकदम मस्त आहे. पंख एकदम कलरफुल आहेत. पाय आणि चोच पण लांब आहे एकदम. हा इथे एक थोडासा रागीट पक्षी आहे. तो आत्ताच एकाला इथे मारायला आला होता, पण ते मला कॅमेरामध्ये कॅप्चर करता आलं नाही. वा, मस्त पोज देऊन उभा आहे तो इथे. सगळे फोटो काढतात त्याचा. उभा राहिलाय. मी पण एक सेल्फी घेते त्याच्याबरोबर. ह्या एव्हियरी मधून पर्यटकांना चालत जाण्यासाठी उत्तम सोय केलेली आहे. आम्ही आता इंडियन एव्हरी मधून बाहेर आलोय आणि आम्ही आता बाकीची जंगल सफारी करणार आहे. जंगल सफारी हे एकता नगरमध्ये जगातील सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवर धरण जवळील नयनरम्य टेकड्यांमध्ये वसलेले अत्याधुनिक प्राणी उद्यान आहे. आणि या प्राणीशास्त्र उद्यानात जगातील विविध भौगोलिक प्रदेशातील देशी आणि विदेशी प्राणी आणि पक्ष्यांचा अनोखा संग्रह आहे. आणि त्यापैकी काही प्राणी आणि पक्षी आपण आत्ताच इथे बघितलेत आणि उरलेले पण काही प्राणी पक्षी आहेत ते आपण या जंगल सफारीमध्ये बघणार आहोत. आणि हे प्राणी संग्रहालय आपल्याला वन्यजीवांचे साक्षीदार होण्यासाठी, टेकड्यांचे निसर्गरम्य सौंदर्य आणि जीवनातील मंत्रमुग्ध करणारे अनुभव घेण्यासाठी एका रोमांचक प्रवासाला घेऊन जाईल. आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. इथे आपल्याला एक हरण टेकडीच्या टोकावर जाऊन उभं असलेलं दिसतंय. इथे आपल्याला आणखी काही हरण बघायला मिळत आहेत. ह्या सेक्शन मध्ये आपल्याला पूर्ण हरणच दिसत आहेत. फक्त त्यांच्या वेगवेगळ्या जाती आणि प्रजाती आहेत. व्हाईट ब्लॅक बक आहेत इथे. खूप सारे आहेत. इथे वेगळ्या जातीचं गाढव पण आहे. तिकडे खूप आतमध्ये आहेत, ते स्पष्ट दिसत नाहीयेत. आमचं आता इथला सेक्शन फिरून झालंय आणि आम्ही आता जंगल सफारीच्या दुसऱ्या सेक्शनला चाललोय. स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ नर्मदा नदीच्या उजव्या तीरावर 375 एकरांवर पसरलेली ही जंगल सफारी 29 मीटर ते 180 मीटर पर्यंतच्या 7 वेगवेगळ्या स्तरांवर आहे. आणि हे उद्यान आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि अमेरिकेतील विविध जंगलांमधून आणलेल्या प्राण्यांच्या 186हून अधिक प्रजातींचे घर आहे. आम्ही आता फिरून परत तिथेच आलोय जिथे ब्लॅक टायगर होता. आपण सुरुवातीला बघितला होता, पण हा अजून पण इथे असाच बसून आरामच करतोय. वाव, आपल्याला इथे व्हाईट टायगर पण बघायला मिळतोय. मस्त चालत चाललाय.
पावलं मोदत चालतंय बघा. फेरे मारतोय. तो पण दमला, तो पण बसला आता आरामाला. जाऊ दे, आपण आता पुढे जाऊया. इथे जंगलचा राजा सिंह पण आहे, बघूया तो काय करतोय. अरे हा तर झोपलाय. जाऊ देत, आपण पुढे जाऊयात. इथे सर्वल कॅट आहे, आतमध्ये गेली. बघू आता बाहेर येते का. आली आली, बाहेर आली. मला मांजर खूप आवडतात, पण ही जरा डेंजर दिसते. वाघाची मावशी अगदी वाघासारखीच दिसते. असं वाटते की वाघाचं छोटं पिल्लूच आहे. तिथे पाठीमागे आणखी एक कॅट बसली आहे. ही कुठे, तिला भूक लागली वाटतं, तिकडे खायला चालली आहे. बापरे, खूप खूप चिडली आहे. बसली शांत. इथे ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका अशा 2 देशातले प्राणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. इथे जिराफ, झेब्रा, ऑस्ट्रिच, ऑरिक्स आणि विल्ड बीस्ट आपण आता बघणार आहोत इथे. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पर्यटकांना मोकळ्या वातावरणात प्राणी पाहता येतात आणि संपूर्ण जंगल त्यांना जंगल सफारीप्रमाणे फिरण्याचा आनंद देते. इथे आपल्याला जिराफ पण मोकळ्या वातावरणात अगदी जवळून बघायला मिळतंय, पण असं असलं तरी ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तेवढी सेफ्टी त्यांनी इथे केलेली आहे. हे इथे मस्त गार झोपलेत. कोण आहेत माहित नाहीत, पण मस्त आहेत, गोलू मुलू एकदम. इथे ग्रीन इगुआना आहे. ग्रीन इगुआना तर कुठे दिसत नाहीये, पण इथे 2 कासव दिसत आहेत. तो पण असेल इथेच कुठेतरी, पण मला तर दिसत नाहीये. इथे रेड इगुआना पण आहे. हा इथे बसलाय, अजिबात हालचाल करत नाहीये. समजत पण नाहीये की मेलाय की जिवंत आहे. आणि इथे अजून इमू, वालाबी, अल्पाका आणि लामा हे प्राणी पण आहेत. ते पण आपण आता बघणार आहोत. इथे समोर सावलीमध्ये 2 प्राणी आराम करताना दिसत आहेत. मला वाटतं ते लामा आणि अल्पाका आहेत. इथे आपल्याला इमू पण दिसत आहेत. इथे झेब्रा आणि आणखी काही प्राणी आहेत. आपापसात मस्ती करतायत ते. इथे हा शामरूख पक्षी पण आहे. इथे स्क्विरल मंकी आहेत. एकदम छोटे छोटे क्यूट आहेत. खेळतायत ते आपापसात. भारी वाटते एकदम.
इथे गोल्डन हँडेड टॅमरिन मंकी आणि कॉटन टॉप टॅमरिन आहे. बसलाय इथे, खायला गेला आता. एक इथे वरती बसलाय. क्यूट दिसतोय एकदम. मस्त आहे ना त्याची जात. पुढे आपण बघणार आहे टफ्टेड कॅप्युचिन मंकी. अरे थांब, हे पण एकदम क्यूट क्यूट आहेत, खेळतायत मस्त. इथे अजून आहे साऊथ अमेरिकन कोट्टी. हे पण एकदम मस्त आहेत, गुबगुबीत. आणि इथे पुढे टफ्टेड कॅप्युचिन मंकी. इथे बसलाय वरती एक आणि दुसरा इथे आंघोळ करतोय. वा, आंघोळ करायची स्टाईल पण भारी आहे एकदम. आमचं मंकी बघू, त्याला माहिती एवढं पाणी कसं येतं ते. बघ 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 बघ, तोंड अरे आबा वरती बघा. हा पण हा जवळ दिसतो. गरम होता. आणि आता आम्ही आलोय एक्झोटिक एव्हियरी मध्ये. मगाशी आम्ही इंडियन एव्हियरी बघितली ज्याच्यामध्ये सगळे इंडियन पक्षी होते आणि इथे आपल्याला विदेशी पक्षी बघायला मिळणार आहेत. इथे पॅरट आहेत, वेगवेगळ्या जातीचे पॅरट आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. इथे व्हाईट कबूतर पण आहेत. इथे आणखी काही कलरफुल पॅरट आपल्याला बघायला मिळतात. इथल्या पक्ष्यांसाठी मस्त घर पण बनवलेलं आहे इथे. सफेद काय करते? हा बघ, कोंबड्या आहेत की काय? रान कोंबडे. इथे कैरोलिना डक आहेत, ब्लॅक कलरचे आहेत, स्विमिंग करतायत. आणि खूप सारे बाहेर पण आहेत, व्हाईट कलरचे डक पण आहेत. एकदम मस्त वाटतंय त्यांना तलावामध्ये स्विमिंग करताना बघून. वाव, काय भारी उडतायत. इथे मस्त पक्ष्यांच्या खाण्याची, पाणी पिण्याची सोय केलेली दिसते आणि त्यांच्यासाठी शेड पण बांधलेली दिसते सावलीसाठी. ह्या एव्हियरीमध्ये पण पर्यटकांना चालण्यासाठी उत्तम सोय केलेली आहे. आणि ही एव्हियरी 125 मीटर लांब, 35 मीटर रुंद आणि 18 मीटर उंच आहे. इथे स्विमिंग करणाऱ्या डक बरोबर सेल्फी काढण्यासाठी परफेक्ट सेल्फी पॉइंट आहे. इथे आपल्याला डक एकदम जवळून बघता येतात. हा इथे मस्त कसरत करतोय.
वाव, हे दृश्य तर एकदम बघण्यासारखं आहे. आणि हे एवढे छान वाटतात. ब्लॅक आहेत पूर्ण आणि त्यांची चोच पण रेड आहे. इथे हे पॅरट आहेत कलरफुल, हे पण एकदम भारी वाटतात. इथून आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी पण दिसतंय. आणि हा जंगल सफारीचा मॅप आहे. आता आपण परत तिथे चाललोय जिथे आपण टायगर बघितला होता. हा इथे उठलाय टायगर. अरे बसला परत. आणि फायनली हा ब्लॅक टायगर उठलाय इथे आणि फेऱ्या मारतोय. फायनली बघायला मिळालंय चालताना. तुम्हाला ही जंगल सफारी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.